सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज आपण बघूया गुरुवार या व्रताच्या पूजेची मांडणी कशी करावी. घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी. पूजेच्या जागी पाट किंवा चौरंग ठेवावा. चौरंगावर नवीन कोरे कापड अंतरावावे. कपडावर गहू वा तांदूळ याची रास घालावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशात दुर्वा, पैसा आणि सुपारी घालावी. विड्याचे पाणी अथवा आंब्याची डहाळी कलशावर ठेवावे व त्यावर नारळ ठेवावा. चौरंगावर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा. घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर ठेवावी. मग फोटो ठेवू नये. मूर्तीपुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम इतर फळे ठेवावीत. खडीसाखर अथवा गूळ ठेवावा. त्याच्या शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी. अशी पूजेची मांडणी करावी. ती पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी. चौरंगाभोवती रांगोळी काढावी. दीपज्वलन करावं. अगरबत्ती, धूप वगैरे दाखवावं. त्यानंतर पूजेची आरती करावी. त्या पूजेनंतर आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा. पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात खीर किंवा गव्हाची लापशीसुद्धा हे पारंपरिक पदार्थ तुम्ही करू शकता. त्यानंतर संध्याकाळी भोजन करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावे. पूजा विसर्जित करावी. कलशातील पाणी तुळशीत घालावे. तिला हळदी कुंकू वाहावे. नामस्मरण करावे. पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो. त्यात लक्ष्मी देवीने असे कथन केले आहे की माझे हे व्रत जो नित्य नेमाने करील तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे. लक्ष्मी देवीचा हा महिमा खूप अफाट आहे. या लक्ष्मी देवीचा उपवास जो कोण मनेभावी करेल त्याच्या घरी लक्ष्मी धावत जाईल. हे गुरुवारचे व्रत कुमारकी मुलीसुद्धा करतात आणि सुवासिनीसुद्धा करतात. लक्ष्मी देवी म्हणतात, जो कोणी मनेभावे माझी हे व्रताची सांगता करल, व्रताची सांगता करल त्याला हे फळ निश्चित मिळेल. जय जय लक्ष्मी माता.